नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील किवळा या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये महाराष्ट्रासह संबंध भारत देशामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या नृत्यांगना माननीय गौतमी पाटील यांचे आगमन नांदेड जिल्हा लोहा तालुक्यात या ठिकाणी झालेलं आहे। किवळा या गावामध्ये शेतकऱ्यांचा पारंपरिक सण म्हणजे बैलपोळा आणि हा बैलपोळा या ठिकाणी अंजुम पटाम यांच्या निवासस्थानी अतिशय उत्साहात सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी या बैलपोळ्याच्या निमित्त बैलांची पूजा करण्यासाठी या बैलांचं नाव सर्जा राजा आहे। या सर्जा राजाची पूजा करण्यासाठी या ठिकाणी माननीय गौतमी पाटील यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं। त्यांच्या हाताने आता या ठिकाणी पाहिलात सर्वांच्या समक्ष या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी या बैलांचं पूजन झालेलं आहे। त्यानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। ताई नमस्कार। आपण मला वाटते पाटील असल्यामुळं शेतकऱ्यांचा तुम्हाला थोडं काढा आपण पाटील असल्यामुळे शेतकऱ्यांचा बराच आपला अनुभव असेल। लहानपणापासून आपण बैल आणि बैलपोळा हा तुम्हाला माहीत आहे, पण आपण नावावर आल्याच्या नंतर आज मला वाटते आपण किवळा या गावामध्ये आलात आणि अतिशय आपल्या उत्साहाच्या ठिकाणी बैलपोळा होत आहे, पूजा झालेली आहे। यावेळी आपण काय सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आपण सगळे बैलाला नंदी महादेवाचा नंदी आपण नंदी म्हणतो बैलाला, तर खरं मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देईल बैलपोळ्याच्या। आणि असं म्हणतात की बैलाचं खूर लागल्याशिवाय बैलाचं 4 खूर लागल्याशिवाय शेतीला भरभराट पूर्ण होत नाही, बैलाचा पाय लागल्याशिवाय म्हणून। आणि आपण म्हणजे शेतकरी राजासोबत आपला बैल पण कष्ट करत असतो, म्हणून मी बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देईल आणि त्यामुळेच आपल्यापर्यंत अन्न पोहोचत असतं, म्हणून बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी आपण या गावामध्ये बैलपोळ्यानिमित्त सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्यात, परंतु आपणच पाहतात की या ठिकाणी आपल्या देशामध्ये बरेच शेतकरी आहेत की आत्महत्या करत आहेत। तर त्यांना काय संदेश द्याल की जेणेकरून त्यांनी आत्महत्या न करता शेती हा सुधारित व्यवसाय त्यांनी करावा? मी बऱ्याचदा म्हणत असते की प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं असतं। काही गोष्टींसाठी आपण आपल्या जीवाचं काहीतरी वाईट करत असतो, पण त्या पाठीमागं आपली पूर्ण फॅमिली असते, आपला परिवार असतो, आपले लेकरं बाळं असतात। त्यांचा विचार करून तुम्ही ह्या गोष्टी करू नये असं मी सर्व शेतकऱ्यांना सांगेल की तुम्ही म्हणजे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जा आणि बिनधास्त लढा आणि ह्या गोष्टी करू नका। मी हे आवर्जून सांगेल सगळ्यांना आणि बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी आपल्यासोबत जे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, एकच मिनिट चालू आहे। या कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे या ठिकाणी मेजर माजी सैनिक माननीय अंजुम पटाम आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी तिकीट चर्चा करत काय सांगणार आपण नेमकं या बैल ताईला आणलं म्हणजे या ठिकाणी गौतमी पाटील यांना आणलं, नेमकं काय कारण आहे? या बैलपोळ्याच्या सर्व